हाय फ्रेंड्स, आपण आज पाहणार आहोत की महसूल विभागाच्या ज्या तलाठी पदाच्या 1809 जागांची जी ॲड गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली आहे, त्यांची जागा कशा कशा प्रकारच्या आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी अप्लाय करायला पाहिजे आणि कोणती चुका न केल्या पाहिजे अप्लाय करायमध्ये, याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आणि अधिक माहितीसाठी. चला पाहूया जागांची माहिती. आता तलाठीची जागा आहेत. नाशिकच्या 83 जागा आहेत ॲड आलेली आहेत. परभणीची 27 आहे, गोंदियाची 29, चंद्रपूरची 43, ठाणे 23, जळगाव 99 जागा, धुळे 50 जागा, त्याच्यानंतर अमरावती 79, बीड 66, बुलढाणा 49, पुणे 89, रत्नागिरी 94, जालना 28, नांदेड 62 जागा, सातारा 114 जागा, कोल्हापूर 67 जागा, वाशिम 22 जागा, वर्धा 44 जागा, सोलापूर 84 जागा, सिंधुदुर्ग 42 जागा आणि सांगली 45 जागा, अहमदनगर 84 जागा, औरंगाबाद 56 जागा, नंदुरबार 44 जागा आणि उस्मानाबाद 45 जागा. अशा प्रकारे जागांची ॲड या ठिकाणी आलेली आहेत. आपण त्या ठिकाणी प्रत्येकांची ॲडवर जाऊन प्रत्येक इंडिव्हिज्युअली जाऊन अप्लाय करू शकतो. आता अप्लाय करायचा कशा प्रकारे याची आपण माहिती घेऊ. चला पाहूया. याची शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर किंवा त्या लेवलची एक्झाम तुम्ही पास झालेली असावी. त्याच्यानंतर याची फीस जी आहे 500 रुपये आहे ओपनसाठी आणि मागासवर्गीयसाठी जी आहे 350 रुपये आहेत. आणि अर्ज करण्याची तारीख 1 मार्चपासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती 22 मार्च आहे. आता या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे केला पाहिजे याची आपण माहिती घेऊया. चला, सगळ्या विद्यार्थी आपण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन जे आहे ते करायला पाहिजे. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला हाऊ अप्लाय करता येईल आणि हा नाहीच कळाला कोणाला तर हाऊ टू फिल फॉर्म या ऑप्शनवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि त्याची माहिती घेऊ शकता. आता त्याच्यानंतर पाहू. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे महापरीक्षा.go.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. याची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. ते जाऊन अप्लाय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी. थँक्यू मित्रांनो.